या महाराष्ट्रामध्ये काही काही इतके अंधभक्त आहेत, प्रचंड प्रमाणात अंधभक्त आहेत आणि त्यांचा याच्याकडे पाहण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. म्हणजे याच्यापूर्वी सोशल मीडियामध्ये मी काय म्हणत नाही, पण माझ्या एवढा बैलगाडा मालक कोणताच ऍक्टिव्ह नव्हता असं मला वाटतं वैयक्तिकरित्या. कारण बैलगाडा मालक या नात्याने मी माझा तो चॅनल काढलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मी एक ऍक्टिव्हरित्या वागत असतो, जे काही आहे ते स्पष्टरित्या बोलत असतो. मात्र लोकांना जर असं वाटत असेल की हे चुकीचं आहे तर मी तुम्हाला सांगितलं ना, लोकांच्या नजरेतून आणि लोकांच्या विचाराप्रमाणे मी माझा विचार बदलणारा नाही. मला जे योग्य वाटतं, जे काही स्पष्ट आहे आणि जे काही वास्तव आहे आणि ते सत्य मी लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आणि ते मला योग्य आहे म्हणूनच मी मांडतो. बाकीचा प्रश्न लोकांचा आहे. आता तर तुम्ही एका व्हिडिओमध्ये पण कबूल केले की मी वायदे घेतोच. नक्कीच नक्कीच. ही वायदे घेणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? नाही बघा, वायदी याच्यापूर्वी माझा पण वायदीला विरोधच होता. पण काय की मी हळूहळू या बैलगाडी क्षेत्रात जसं जसं आलो तसं काय होतं की बरीच लोक या क्षेत्रात बैल मागत असतात आणि ही सगळी धनाढ्य लोक आहेत. हो, फॉर्च्युनरनं मैदानात येतो, 40 लाखाच्या गाडीतनं मैदानात येतो, 50 लाखाच्या गाडीतनं मैदानात येतो. मग ह्याला काय कमी हो? काय सर्वसामान्य आहे? जो माणूस 40 आणि 45 लाखाच्या गाडीतून येतो, जो दिवसाला 30-40 हजार खर्च करतो, त्याच्याकडून काय वायदे घ्यायला हरकत आहे? जर आपला चांगला पळत असेल तर त्याचा बैल तो काय बैलाच्यासाठी नाच जपायसाठी नाही आला, तो त्याचं नाव करायसाठी आलाय. मग अशा माणसांकडून वायदे घेणं मला तर वाटतं योग्य आहे आणि ते मी घेतो आणि घेत राहील. ज्याला चांगल्या माणसाला बैल पाहिजे तर त्याचा सुद्धा बैल आपल्या बैलाच्या बरोबरीत असेल तर घ्यायला काय